मी त्यांना सांगितलं, माझं कार्ड देखील लगेच केलं आणि माझ्यासोबत 2 डॉक्टर देखील होते आणि मला तालुक्यात फिरावं लागणार आहे. मी 3,000 रुपयाचं मी आता टोलचं कार्ड काढून घेईल. दिवसात 25 वेळा वापरू शकतो. मला 6,000 फ्री आहे. हो पण जास्त होतं अडचणीत आणलं. 2 टोलच्या 2 अधिकाऱ्यांना अडचणीत आणलं. मी हे बघ बारकोणची भरती फक्त याच्या लफड्यामुळे झाली. किती बेकारी आहे. पाहू नका, या शिफारस करू नका. आणि मला माहिती काय नाही, त्याने ठीक आहे ना, तुला काही राग असेल, मी त्याला ब्लॉक केलेलं आहे. त्याला राग तो आला की माझ्या समोर जेवायला का बसते नाही माझ्याबरोबर. मी गाडी काढून आणली, तोच राग होता त्याला. मी त्याला सांगतो, त्यांनी गाडी जेवत होता, मी तिथं बसलो, रिकामा डोकं लावेल. कुठेही माझ्याकडनं कुठल्याही टोलवर आजपर्यंत माझं कार्डची कुणी विचारणा केली नाही. फक्त कार्ड पाहिलं, माझ्या फेस रिडिंग घेतलं आणि माझ्या गाड्या सोडलेल्या आहेत. या ठिकाणी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना पिरियडाइज माइंडने तिथं मला अडवायला लावलं आणि हुज्जत घालायचा प्रयत्न त्यांनी केला. मी म्हटलं ठीक आहे, कोण आहे, मी कार्ड दाखवलं, म्हणजे कार्ड बाद झालंय. दुसरं नव्याने इश्यू झालेलं कार्ड जे होतं ते कार्ड सुद्धा मी त्यांना दाखवलं. त्याच्यावर स्पष्टपणे म्हटलेलं ते नवं कार्ड आहे, त्याची झेरॉक्स मी त्यांना ओरिजिनल कार्ड दाखवलं जे माझ्याकडे आहे ते कार्ड सुद्धा मी त्यांना दाखवलं. दोघी कार्ड मी दाखवले आणि मी त्या अगोदर पहिले टोल भरला त्यांचं 125 रुपयाचा टोल दिला. टोल भरल्यानंतर मी पहिलं कार्ड दाखवलं आणि हे बाद झालेलं आहे. हे आम्हाला फार पूर्वी आमदार असताना इश्यू झालेलं होतं. त्यानंतर लेटेस्ट इश्यू झालेलं कार्ड आहे आम्हाला. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की माझी आमदारांना यातनं पथकराची सूट आहे. आता आमची जी कामं असतात ती सार्वजनिक असतात. मी आमदार नाही, मी आमदारकीचा मला अजिबात गर्व नाही किंवा माज नाही. मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.